वडापावमध्ये आपण बघायला गेलो तर आपलं असं काहीच नाहीये. बटाटा पोर्तुगीजांनी आणला, चिलीज पोर्तुगीजांनी आणली, बेसन आपल्याकडे वेस्ट एशियामधून आला, लसूण आपल्याकडे सेंट्रल एशियामधून आला, मग पाव पोर्तुगीजांनी बनवला. सर असं बघायला गेलो तर आपलं त्याच्यात काहीच नाही, फक्त काय आहे तर हळद आहे. सो आपण पोर्तुगीज फूड इन मुंबई म्हणून वडापावची ॲडव्हर्टाइजमेंट केली तर काहीच हरकत नाही. आपल्याला हे तर माहितीच आहे की मोहम्मद अली रोडवर छान फूड मिळतं, भेंडी बाजारला खूप छान नॉनव्हेज फूड मिळतं. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण अगेन डिपेंड्स ऑन इंटरेस्ट की तुम्हाला काय खायचं आहे. मुंबईकडे सगळं आहे. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती 5व्या-6व्या शतकातली मूर्ती आहे आणि तिथे त्याच्यात आपल्याला 7 फॉर्म्स ऑफ शिव दिसतात आणि खाली म्युझिशियन्स आहेत आणि गार्डियन्स आहेत. सो ते आपल्याला असं सांगता येईल की मुंबईमध्ये खूप लोक असे होते जे त्यावेळेला आपण शैवाईट म्हणू शकतो. तर तो एक खूप प्रचलित फॉर्म ऑफ फेथ होता त्यावेळेला, कारण एलिफंटाही त्याच वेळेला आला किंवा मंडपेश्वर जे मी मगाशी म्हटलं तेही त्याच वेळेला त्या लेण्या बनल्या. सो मुंबईमध्ये त्यावेळेला खूप मोठा एक ग्रुप होता. शैव विचारधारेची माणसं मुंबईत पूर्वा काळापासून हो प्रचलित होती. जे आता नवीन जे डिरेक्टर आहेत CSMVS म्युझियमचे, सभ्यसाची मुखर्जी म्हणून, तर त्यांनीही खूप साऱ्या अशा इनिशिएटिव्ह घेतल्या आहेत की म्युझियम कसं डेव्हलप करता येईल किंवा म्युझियम आता नवीन जनरेशनला कसं केटर करता येईल. कारण आपली जनरेशन ही टेक्नॉलॉजीची जनरेशन आहे किंवा फोन्समध्ये आपल्याला सगळं काही बघता येतं. सो अशा वेळेला म्युझियम कसं लोकांसाठी एक मीडियम ऑफ मास एज्युकेशन होईल हे त्यांनी खूप लक्षात ठेवलं आहे. आणि म्युझियमची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युझियम ओरिजिनली एक हॉस्पिटल म्हणून स्टार्ट झालं होतं. म्हणजे त्यांनी असं ठरवलं होतं की 1905 मध्ये जेव्हा जॉर्ज V हे आलेले की आपण त्यांना म्युझियम म्हणून सांगू की मुंबईला एक म्युझियम करतोय. सो त्यांनी तेव्हा त्याचं फाउंडेशन स्टोन केलं होतं. पण म्युझियम जेव्हा पूर्ण बिल्डिंग बनून आली तेव्हा वर्ल्ड वॉर सुरू झाले. सो तेव्हा त्यांच्याकडे पेशंट्सला ठेवायला जागाच नव्हती. सो जसं सी वरून पेशंट्स आले की त्यांना लगेच कुठल्या बिल्डिंगमध्ये ठेवता येईल, सो CSMVS मध्ये ठेवता येईल. हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये. आपण आहोत आपल्या 7व्या एपिसोडमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत रिद्धी जोशी. रिद्धी जोशी या हेरिटेज वॉक्स, फूड वॉक्स कंडक्ट करतात. त्यासोबतच त्या अनेक कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टीसुद्धा आहेत आणि ते हेरिटेज आणि टुरिझमचं शिक्षण देतात. तर स्वागत आहे रिद्धी तुझं. थँक्यू. तर 18व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी 7 बेट एकत्र करून बॉम्बेची स्थापना केली. त्यामध्ये लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल यांना एकत्र करून तेव्हाचं बॉम्बे स्थापन झालं. त्यानंतर 19व्या शतकात मुंबईची आर्थिक प्रगती झाली, शैक्षणिक प्रगती झाली. 20व्या शतकामध्ये तर स्वातंत्र्य चळवळीचा पायासुद्धा मुंबईने मजबूत केला. याच मुंबईबद्दल गप्पा मारूया आपण रिद्धीसोबत. रिद्धी मुंबईत खूप फिरली आहे आणि खूप छान छान गोष्टी तिने पाहिल्या आहेत, खाल्ल्या आहेत. तेच अनुभव सगळे आज ती आपल्याला सांगणार आहे. तर मुंबई एक असं शहर आहे जिथे लोक स्वप्नपूर्तीसाठी येत असतात किंवा एखादं ध्येय घेऊन येत असतात आणि आपल्या ध्येयाची वाटचाल पुढे नेत असतात. या शहरामध्ये अनेक वारसा स्थळं देखील आहेत. त्याचबरोबर अनेक खाऊगल्ल्या देखील आहेत आणि अनेक अशी ठिकाणं आहेत जी लोकांना माहीतसुद्धा नाही आहेत. तर त्याचबद्दल आपण आज बोलूया. तर माझा पहिलाच प्रश्न तुला आहे की बाहेरून फिरायला एखादा समजा माणूस आला तर एका दिवसात जीवाची मुंबई कशी करावी? सो मुंबई एक असं शहर आहे जिथे आपल्याकडे जे तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला मुंबई देऊ शकते. सो मुंबई प्रत्येक नीडला केटर करते आपण असं म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला खायला आवडत असेल तर मुंबईकडे खूप व्हेरायटी आहे खाण्यासाठी. तुम्हाला हिस्ट्रीची आवड असेल, तुम्हाला वारसा बघायचा असेल मुंबईचा, तर तेही मुंबईकडे आहे. किंवा तुम्हाला नेचर खूप आवडत असेल तर आता आपण म्हणणार नेचर आणि मुंबई हे कसं काय, म्हणजे शहर आहे पण नेचरसुद्धा मुंबईकडे आहे. आणि तुम्हाला जे हवं असेल, जे तुम्हाला बघायला आवडत असेल ते सगळंच मुंबईकडे आहे. आणि तसंच प्रत्येक माणूस जो कोणी मुंबईला येतो, ॲज अ स्टुडंट असू दे किंवा कामासाठी असू दे किंवा फक्त मुंबई बघायला म्हणून येऊ दे, प्रत्येक माणूस मुंबईकडे एका वेगळ्या नजरेने बघतं.
कोणासाठी ती आई आहे कारण ती त्यांना वेलकम करते मुंबईमध्ये, किंवा कोणासाठी ती एक मैत्रीण आहे कारण ते एका थोड्या वेळासाठी आलेत पण मुंबईमध्ये त्यांना विसावा मिळतो, किंवा ते मुंबईमध्ये रिलॅक्सेशनसाठी आलेत तर कोणासाठी मुंबई एक गर्लफ्रेंड सुद्धा आहे. सो मुंबईला बघण्यासाठी प्रत्येकाची नजर ही वेगळी असते आणि मुंबईला प्रत्येक नीडला केटर करू शकते. व्हेरी इंटरेस्टिंग. आता सध्या इंटरनेटचा जमाना आहे, सगळेच जण सोशल मीडियावर आहेत. तर सोशल मीडियावर नसलेली पण खूप छान असलेली अशी ठिकाणं कोणती आहेत मुंबईत? सो सगळ्यात प्रथम आपण साऊथ बॉम्बे पासून सुरू करूया. आता साऊथ बॉम्बेला आपण गेलो की आपण सगळ्या बिल्डिंग्स पाहतो, पोर्तुगीजांच्या वेळेच्या, ब्रिटिशांच्या वेळेच्या. पण खूप काही अशाही गोष्टी आहेत ज्या युजली इंटरनेटवर येत नाही, पण त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, किंवा इम्पॉर्टंट जरी नाही म्हणालं तरी काहीतरी त्याच्यात युनिक आहे. सो आता जर बघायला गेलो तर फोर्ट एरियामध्येच साऊथ बॉम्बेमध्ये एक बमनजी वाडिया म्हणून क्लॉक टावर आहे. क्लॉक टावर्स बरेच असतात, आपल्याकडे राजाबाई क्लॉक टावर आहे, पण हा युनिक आहे कारण इथे ना एक शिलालेख आहे, एक इन्स्क्रिप्शन आहे क्युनिफॉर्म स्क्रिप्टमध्ये, जी जगातली सगळ्यात जुनी स्क्रिप्ट आहे आणि आपल्याकडे ती मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशनमधून येते. सो अप्रॉक्सिमेटली 3000 BC पासून आपल्याकडे त्याचे अवशेष आहेत. सो ज्यांनी ते बांधलं बमनजी वाडिया म्हणून 19व्या शतकात, त्यांनी ते क्युनिफॉर्ममध्ये इन्स्क्रिप्शन लिहिलं तिथे, आणि ते मुंबईमध्येच आहे. असं कुठलीही जागा नाही की जिथे आपण असं एवढ्या नवीन याच्यात क्युनिफॉर्म इन्स्क्रिप्शनमध्ये आपण एक क्लॉक टावर बघू शकतो, जे लोकांना माहिती नाही आहे. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. त्याचबरोबर मुंबईत अनेक युनेस्को वारसा स्थळं देखील आहेत. सो युनेस्कोमध्ये मुंबईत परत मी म्हणणार, मुंबई एक अशी सिटी आहे जिथे 3 युनेस्को वारसा स्थळ आहेत. सो आपलं CSMT स्टेशन आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मग आपल्याकडे ते आता नवीन झालेलं व्हिक्टोरियन आर्ट डेको असोम्बला आहे, आणि सगळ्यात जुनं म्हणजे आपल्याकडे एलिफंटाच्या लेणी आहेत. सो ही एक अशी सिटी आहे जिथे 3 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. सो तेच मी परत म्हणणार की मुंबईकडे सगळं काही आहे. व्हेरी नाईस. तू आत्ता एलिफंटाचा उल्लेख केलास, तर एलिफंटा एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. तसंच मुंबईत अनेक ठिकाणी अनेक प्राचीन हिंदू मंदिरं आहेत. सो मुंबईमध्ये आपण जर मुंबई बघायला गेलो तर मुंबईचा जो जुना भाग आहे, म्हणजे आत्ताचा सायनच्या पलीकडचा भाग, जो जास्त जुना आहे आपल्या 7 बेटांपेक्षा, तिथे आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी आढळतात जे आपल्याला परत परत हेच सांगतं की मुंबईमध्ये खूप जुनी मंदिरं होती किंवा अजूनही आहेत. सो सगळ्यात जुनं बघायला गेलो तर जोगेश्वरीच्या लेण्या ज्या आहेत, ज्या सॅडली आता खूप विचित्र परिस्थितीमध्ये आहेत, पण जोगेश्वरी हे सगळ्यात जुनं मंदिर आहे आपल्या पूर्ण वेस्टर्न कोस्टवर. सो जोगेश्वरी झालं, आणि त्यानंतर आपल्याकडे मंडपेश्वर नावाच्या लेणी आहेत, जे कोणाला ज्याच्याबद्दल माहिती नाही आहे, जे बोरिवलीमध्ये आहे. बोरिवलीमध्ये सगळ्यात जास्त लोकांना माहिती आहे ते कान्हेरी, पण मंडपेश्वरच्या केव्स पण आहेत, आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे कारण तिथे मंदिरात चर्च आहे आणि चर्चमध्ये मंदिर आहे. ओ, कसं काय? सो ते जेव्हा ते मंदिर बांधलं गेलं, आपल्याला असं कळतं की 6व्या-7व्या शतकात ते बांधलं गेलं एलिफंटाच्या आसपासच, आणि त्यावेळेला जेव्हा ते मंदिर बांधलं गेलं तेव्हा तिथे खूप सुरेख अशा वेगवेगळ्या त्यांनी शिवाच्या वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे बनवलेल्या, आणि ते एक शिवमंदिर म्हणून सुरुवात झाली त्याची. मग नंतर जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा त्यांना असं तिथे सगळ्या लोकांना त्यांनी कन्वर्ट केलं आणि त्यांनी तिथे एक चर्च बांधला. पण बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या त्या केव्समध्ये जे त्यांना चेंज करता आल्या नाहीत. सो त्यांनी आपल्याला असं दिसतं की केव्हच्या बाहेरच आपल्याला एक स्कल्पचर त्यांनी मॉडिफाय केलंय आणि त्याचा क्रॉस केलाय. ओके. आणि वरती 2 गंधर्व आहेत, कारण ते त्यांच्या आयडियामध्ये बसतं की एंजल्स. करेक्ट. सो ते 2 गंधर्व आणि मध्ये तुम्हाला क्रॉस दिसेल. मग तुम्ही परत आतमध्ये गेलात की तुम्हाला लेफ्ट साईडला एक डान्सिंग शिवाची इमेज दिसते, ज्याला आपण नटेश किंवा नटराज म्हणतो, ती एक इमेज दिसते. नंतर मराठ्यांच्या काळात जेव्हा त्यांना असं कळलं की इथे चर्च आहे आणि ते बघायला आले, तेव्हा मग त्यांनी जेव्हा बघितलं चर्च तर त्यांना आतमध्ये तिथे मंदिर दिसला, आणि आता तिथे चर्च आणि मंदिर हे दोन्ही आहेत.
मग एकाच वेळेला दोन्ही उपासना पद्धतीने तिकडे पूजा होते? नाही, उपासना दोन्ही नाही होत, कारण Okay. तिथे आता लिव्हिंग टेम्पल येतो ओके. आणि आता मागच्या बाजूला तिथे एक चर्च बांधलाय जो ब्रिटिशांच्या काळात पण खूप म्हणजे तिथे आपल्याला असे खूप सारे लोकांनी रायटर्सनी लिहून ठेवलंय की Okay. ही खूप इम्पॉर्टंट जागा होती. आणि ज्या वेळेला पोर्तुगीजांच्या वेळेला तिथे पोर्तुगलवरून डोनेशन यायचे की ते एवढं इम्पॉर्टन्स होतं त्या जागेला. आणि ती एक अशी जागा होती जिथे ब्रदर्सना ट्रेन केलं जायचं की ते पुढे जाऊन प्रीस्ट कसे होतील. ओके. सो ती जागा एक खूप इम्पॉर्टंट होती. आणि आता आपल्याला तिथे दोन्ही गोष्टी एकत्र दिसतात, चर्च आणि मंदिर. तर ते एक खूप इंटरेस्टिंग जागा आहे. आता तू चर्च आणि मंदिरांचा विषय काढलाच आहेस, तर मला हा प्रश्न पडतोच की मग जर 18व्या शतकात जेव्हा 7 बेटं एकत्र आली, तो पण म्हणजे त्याची साधारण स्टोरी अशी आहे की लेडी ऑफ ब्रिगांझा आणि इंग्लंडचा तो चार्ल्स त्यांचं लग्न होतं आणि हुंड्यामध्ये त्या मुंबईतली 4 बेटं दिली होती. वर पुढची 3 त्यांनी काबीज केली आणि मग ती तेव्हा बॉम्बे म्हणून अस्तित्वात होती. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी पण हा मोठा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग होताच. पण मग बॉम्बेची मुंबई कधी झाली? सो जेव्हा इथे ब्रिटिश आले ट्रान्सफर घ्यायला ओनरशिपचा, तेव्हा पोर्तुगीजांना असं कळलंच नव्हतं की मुंबईची ओनरशिप ट्रान्सफर झाली आहे. आणि त्या 2 वर्षाच्या काळात ते जे ओनरशिप घेणारे कॅप्टन ऑफ द शिप होते ते बिचारे शिपवरच मेले आणि त्यांच्या सबऑर्डिनेटनी मग नंतर ओनरशिप घेतली मुंबईची. म्हणजे 2 वर्ष त्यांना शिपवरच राहावं लागलं. हो. आणि 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी जी ट्रेडिंग कंपनी होती, सो याच्या आधी जे मुंबईची आपण म्हणतो की ट्रान्सफर झाली ती ब्रिटिश क्राऊन कडे झाली, म्हणजे चार्ल्स कडे. आणि नंतर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीनी हे रेंटवर घेतलं मुंबईला की ते इथे येऊन त्यांचा बिझनेस करतील आणि म्हणून किंवा कॉलनी सेटअप करतील, आणि त्यांनी रेंटवर चार्ल्सला सांगितलं की आम्हाला मुंबई तुम्ही रेंटवर द्या. आता आपण म्हणतो मुंबई इज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ द कंट्री आणि सगळ्या जगात पण आपण म्हणतो की मुंबईकडे खूप पैसे आहेत, पण मुंबई ही त्यावेळेला रेंटवर दिली गेली आणि 10 पाउंड्स पर इयर एवढ्या कमी रेंटवर त्यांनी मुंबईला रेंट केलं आपल्या बिझनेससाठी. पण मग बिफोर ब्रिटिश अक्वायरिंग इट और बिफोर ईस्ट इंडिया कंपनी इवन कमिंग इन टू द पिक्चर, पोर्तुगीजांकडे मुंबईचा ताबा होता. हां. सो मुंबई त्यांच्याकडे अशी आली की मुंबई ऍक्च्युली तेच म्हणायला सांगितलं तर मुंबईमध्ये 2 भाग आहेत. एक जी आपली मुंबई आपण म्हणतो 7 बेटांची मुंबई, पण त्याच्यापेक्षा जुना वारसा जो मुंबई सायन पलीकडेचा जो भाग आहे, म्हणजे आपलं बोरीवली झालं किंवा माहीम, तर त्या सगळ्या एरियाला त्यावेळेला साष्टी म्हणायचे किंवा सॉलसेट म्हणायचे. तर सॉलसेट ही एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टर्म आहे. तर 66 विलेजेस जेव्हा एकत्र येतात तर त्याला सॉलसेट असं म्हटलं जातं. सो सॉलसेटला आपल्याला काही जागांवर स्टोन टूल्स पण सापडले आहेत आणि त्यापेक्षा जास्त तिथे कान्हेरीच्या लेण्या आहेत. सो तेही खूप जुनं आहे. आपल्याला सोपाऱ्याला अशोकन इडिक्ट सापडतं. सो त्या एरियाला जास्त आपण म्हणू हिस्ट्री आहे. आणि त्यावेळेला हंबीरराव नावाचा एक राजा होता ज्याच्याबद्दल आपण खूप कमी बोलतो किंवा लोकांना माहितीच नाहीये. सो हंबीरराव नावाचा एक राजा होता ज्याने ऑलमोस्ट पूर्ण कोकणात त्याचं राज्य स्थापित केलं होतं. आणि 1368 मधला त्याचा एक शिलालेख आहे ज्याच्यात असं म्हटलंय की हंबीरराव हा सुलतान पेरोज जे दिल्लीला राज्य करतात त्यांच्या म्हणजे संस्कृतमध्ये असा आहे की ततपाद पद्मोपजीवी, म्हणजे त्याच्या चरण कमलांवर तो राज्य करतोय. आता हा सुलतान पेरोज कोण, तर सुलतान पेरोज शाह तुगलक जे दिल्लीला होते. सो आपल्याला हेही कळतं की मुंबई एका वेळेला त्यांच्या ताब्यात होती. आणि त्या एरियाचं नाव त्यांनी असं सांगितलंय माहीम बिंबस्थाने, म्हणजे माहीम हा बिंबाच्या खाली पण एका वेळेला होता आणि माहीम हे त्यांचं कॅपिटल होतं, हेही आपल्याला कळतं. पण मग बिंबिसार नावाचा एक राजा होता, त्याची काय स्टोरी आहे? बिंबिसार नाही, प्रताप बिंब म्हणून होते. त्यांनी मुंबईमध्ये महिकावतीची बखर म्हणून आपल्याकडे एक सोर्स आहे, त्याच्यात आपल्याला असं कळतं की त्यांनी मुंबईमध्ये येऊन वस्ती स्थापित केली आणि त्यांच्या सोबत
जे पहिले मायग्रेंट्स आले मुंबईमध्ये ते झाले पाठारे प्रभू आणि त्यांची कुलदेवी म्हणजे प्रभादेवी. सो त्यामुळे आपल्याला मुंबईचा हाही एक इतिहास कळतो आणि काही इतिहासकार आपल्याला हेही सांगतात की बिंबमुळे ती बंबई झाली. ओके. तर हेही आपल्याला एक हायपोथेसिस कळतो त्याच्यामुळे. सो जसं तू म्हणालीस की पाठारे प्रभू कम्युनिटी आली, तसंच मग मुंबईचा मूळ समाज कोणता? सो मुंबईमध्ये जी सगळ्यात जुनी आपण कम्युनिटीज म्हणणार ते म्हणजे कोळी. ओके. कारण हे सगळे फिशिंग विलेजेस होते. सो कोळी आणि आगरी लोक हे सगळ्यात जुने मुंबईचे आपल्याला म्हणता येणार. आणि त्यानंतर हळूहळू जसं शहर वाढत गेलं, जसे आपल्याकडे आपण बघतो की वेगवेगळ्या डायनेस्टीज आल्या मुंबईमध्ये, तसं तसं मग मुंबईमध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीज येत गेल्या आणि मग त्यांनी आपापल्या तऱ्हेने मुंबईला इन्फ्लुएन्स केलं. या कम्युनिटीज बरोबर आलं ते त्यांची खाद्य संस्कृती, त्याबद्दल. सो प्रत्येक कम्युनिटी जशी जशी येत गेली तसं तसं त्यांच्याबरोबर त्यांचं खाणं येत गेलं आणि ते ऑलरेडी एक्झिस्टिंग कम्युनिटीजमध्ये पण मिक्स होत गेलं. जसं पोर्तुगीजांनी आपल्याबरोबर खूप साऱ्या अशा गोष्टी आणल्या ज्या आपल्या युजली आपल्या फूडमध्ये नव्हत्याच. बटाटा एक्झॅक्टली. सो बटाटा असू दे, चिलीज असू दे. सो आपल्याकडे आधी आपण चिलीज हा प्रकारच नव्हता आणि आता आपण म्हणायला गेलो की आपण ग्रीन चिली शिवाय काहीच खाऊ नाही शकत. सो तेव्हा आपण युजली पेपर यूज करायचो, जे आपण लॉंग पेपर, छोटी पिपली आणि मोठी पिपली हे यूज करायचो जेवणात. सो मिरची ही पद्धत आपल्याकडे पोर्तुगीजांनी आणली. इंटरेस्टिंग. आणि परत थोडं विषयाला डायव्हर्ट करतोय की जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा त्यांनी किल्ले बांधायला सुरुवात केली का मुंबईत किल्ले पहिल्यापासूनच होते? मुंबईत किल्ले आपल्याकडे आहेत आधीपासून, म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून हो आपल्याला बरेच किल्ले सापडतात, पण त्याच्यापेक्षा जास्त पोर्तुगीजांनीही किल्ले बांधले. ओके. आणि मुंबईतला सगळ्यात जुना किल्ला म्हणजे माहीमचा किल्ला. सो मगाशी जसं सांगितलं की प्रतापबिंबच्या वेळेला सुरुवात झाली, सो त्यांनी माहीमला एक छोटासा किल्ला बांधला होता हे आपल्याला कळतं. त्यानंतर जेव्हा पोर्तुगीज आले तर त्यांनीही काही किल्ले बांधले मुंबईमध्ये, जसा डोंगरीचा किल्ला झाला ज्याबद्दल लोकांना माहितीच नाहीये की डोंगरीला किल्ला होता, किंवा माझगावचा किल्ला झाला, किंवा आता आपण जे नेव्हल फ्लॅग पोस्टिंगचा हेडक्वार्टर्स आहे सो म्हणजे बॉम्बे कॅसल ज्याला आपण म्हणतो, तेही त्यांनी सुरुवात केली मॅनर हाऊस म्हणून. सो असे पोर्तुगीजांनी आधी बांधले, मग त्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या वेळेला बरेचसे किल्ले बांधले. सो सायनचा किल्ला त्यांनी बांधला. मग अजून बरेचसे असे किल्ले आहेत जे ब्रिटिशांनी इम्प्रूव्ह केले, जसं मुंबईचा साऊथ बॉम्बेचा परिसर आपण फोर्ट म्हणतो. सो तो फोर्ट हा ब्रिटिशांनी बांधलेला आणि त्यांनीच डिमॉलिश केला. सो असे बरेचशा गोष्टी आहेत जे ब्रिटिशांनी त्यांच्या मुंबईला किंवा त्यांच्या एरियाला डिफेंड करण्यासाठी बनवलं. आणि मग नंतर जसं जसं त्याचं यूज कमी होत गेलं किंवा त्याचा पर्पज कमी होत गेला तसे तसे त्या गोष्टी आपल्याकडे आता त्यांचा इम्पॉर्टन्स पण कमी होत गेला. सिवरीचा किल्ला झाला. सो असे वसईला पण एक किल्ला आहे नाही? हो, वसईचा पण किल्ला आहे आणि वसईचा किल्ला हा खूप इंटरेस्टिंग आहे, पण तो मुंबईच्या टेक्निकली मुंबईच्या भागात नाही पडत. मुंबईला असे आपले 10 किल्ले आहेत, पण तरी लोकांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये, किंवा मुंबईला फोर्ट्स पण असू शकतात हेही लोकांना माहिती नाहीये. तर किल्ल्यांबद्दल अशी एक माहिती आहे की ह्या किल्ल्यांचा उपयोग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज साठी व्हायचा. त्या पलीकडे या किल्ल्यांकडे कसं पाहावं, म्हणजे आज तो किल्ला पाहायला जाताना तिथे काही अवशेष अजूनही आहेत की कसं काय? एक डोंगरी सोडला किंवा माझगाव सोडला तर आपल्याकडे बाकी सगळ्याच किल्ल्यांचे अवशेष आहेत. आणि इनफॅक्ट आपल्याला त्या किल्ल्यांवर कॅनन्स पण दिसतात. सो बघायला गेलो तर फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ह्यांचं यूज नव्हताच, त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन डिफेन्सिव्ह यूज होता. जसं आपण बघितलं तर सगळे किल्ले हे हाईटवर आहेत. सायनचा किल्ला बघितला तर सायन पासून तुम्हाला साष्टीकडे सॉल्सेटकडे बघायला मिळतं. सो ॲज मी आधी सांगितलं की पोर्तुगीजांकडे सॉल्सेट खूप वेळापर्यंत होतं. सो त्यामुळे जेव्हा आपण सायनला त्यांनी किल्ला बांधला तर त्यांना पोर्तुगीजांवर लक्ष ठेवता आलं. सो अशा प्रकारे जे ज्या हाईटवर किल्ले आहेत, की आता धारावीचा किल्ला झाला, धारावीला परत एक किल्ला आहे आणि तिथे एक इन्स्क्रिप्शन आहे. सो की ते कधी बांधलं होतं, कोणी गव्हर्नर होते, तर त्यांच्याबद्दल सगळं त्याच्यात सांगितलंय. आणि धारावीचा एकमेव किल्ला आहे जिथे इन्स्क्रिप्शन अजूनही शिल्लक आहे. इंटरेस्टिंग.
मगाशी आपला विषय झाला पोर्तुगीजांनी अनेक गोष्टी दिल्या, ग्रीन चिलीज दिले आणि बटाटा पण दिला. त्या दोघांच्या वापराने अजून एक पदार्थ मुंबईकरांनी बनवला, म्हणजे वडापाव. वडापाव हा मुंबईतच जन्माला आला, तिथेच वाढला आणि आता जगभर पसरला. म्हणजे अगदी माउंट टिटलिस, स्वित्झर्लंडमधल्या माउंट टिटलिसच्या केबल कार्सच्या एंड स्टेशनला तुम्हाला वडापाव सुद्धा खायला मिळतो आणि लोक तिकडे जाऊन सुद्धा आवर्जून खातात. तर या वडापावची काय कहाणी आहे? सो वडापाव मध्ये आपण बघायला गेलो तर आपलं असं काहीच नाहीये. बटाटा पोर्तुगीजांनी आणला, चिलीज पोर्तुगीजांनी आणली, बेसन आपल्याकडे वेस्ट एशियामधून आला, लसूण आपल्याकडे सेंट्रल एशियामधून आला, मग पाव पोर्तुगीजांनी बनवला. सर असं बघायला गेलो तर आपलं त्याच्यात काहीच नाही, फक्त काय आहे तर हळद आहे. सो आपण पोर्तुगीज फूड इन मुंबई म्हणून वडापावची ऍडव्हर्टाइजमेंट केली तर काहीच हरकत नाही. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि तुझी सुरुवात दादर स्टेशन परिसरात झाली का CST स्टेशन? सो असं म्हणायला हरकत नाही की दादरला अशोक वैद्य आहेत, तर त्यांनी वडापावची सुरुवात केली असं आपल्याला कळतं. आणि मग पुढे जाऊन 1970s किंवा 80s मध्ये वडापाव हा खूप जास्त प्रचलित झाला, कारण मिल वर्कर्स चा फूड म्हणून वडापाव आणि खूप इझिली आपल्याला हँडल करता येतो. म्हणजे वडे जरी गरम असले तरी पावमुळे आपल्याला ते इझिली पकडता येतं आणि खाता येतं. सो दादर स्टेशनला अशोक वैद्य जे आहेत ते वडा विकायचे आणि नंतर ते पाव बरोबर जेव्हा त्यांनी विकायला सुरुवात केली तर तो एकदम हिट झाला आणि आज तो मुंबईचा सिग्नेचर आहे. पण मग म्हणजे आपण त्यापूर्वी बटाट्याची भाजी असायची, ती बटाट्याची भाजी बेसनात बुडवून ती तळून मग ती पावात घालून खाण्याची आयडिया कशी सुचली असावी? सो बटाटे वडे हे भरपूर उपहारगृहात आधीपासून मिळायचे. ओके. म्हणजे आपल्याकडे आराम वडापाव म्हणून खूप फेमस आहे CSMT स्टेशनच्या समोर, तर तिथे बटाटा वडा तिथला खूप फेमस आहे. किंवा आपण रुईयाला होतो सर, प्रकाश दादर स्टेशनच्या इथे, तिथे खूप फेमस आहे. पण ट्रेडिशनली इथे बटाटा वडा हा फेमस होता. पाव बरोबर ते अजूनही त्यांच्या मेन्यू मध्ये वडापाव हा नंतर येतो, बटाटा वडा हा आधी येतो. सो हे आधीपासून होतं. आणि मग जेव्हा पाव ही गोष्ट आली, सो असंही आपल्याला म्हणता येईल की ऑमलेट पाव वगैरे जेव्हा रोडवर विकायचे तर तेव्हा म्हणजे ही आयडिया सुचली असेल की वडा बरोबर पाव द्यायचा. आणि मग आता तो खूपच म्हणजे प्रचलित झाला, मुंबईचं एक सिग्नेचर फूड झालं. जसं वडापाव हे मुंबईचं सिग्नेचर फूड आहे, तसंच मुंबईमध्ये अनेक खाऊगल्ले आहेत जिथे त्या कम्युनिटीचं किंवा त्या प्रकारचं खाणं मिळतं. तर असे निश क्विझिन फूड वॉक्स कोणते आहेत आणि तू कोणते कंडक्ट करतेस? सो आपल्याला कालवादेवी एरियामध्ये नंतरच्या काळात खूप साऱ्या बिझनेस कम्युनिटीज आल्या, कारण हे फोर्टला नव्हते, कारण ते ओरिजिनली मुंबईकरच नव्हते, हे गुजरात आणि राजस्थान वरून आलेले. सो हे कालवादेवी एरियाज मध्ये शिफ्ट झाले. आता यांच्या खाण्याची पद्धत वेगळी असते. एखाद्या गुजराती किंवा मारवाडीला घरचं जेवण जास्त आवडतं, सो ते मोस्टली टिफिन घेऊन येतील किंवा घरून जेवून येतील. पण संध्याकाळच्या वेळेला त्यांना स्नॅक्स साठी या सगळ्या गोष्टी येतील. सो कचोरी किंवा भेळ हे सगळ्या गोष्टी त्यावेळेला त्या काळात किंवा त्या एरियाज मध्ये सुरू झाल्या आणि म्हणून खाऊगल्ल्या आल्या. पण मग भोजनालय हा प्रकार तेव्हाच आला की तो नंतर डेव्हलप होत गेला? नाही, सो भोजनालय हा प्रकार आला कारण मोस्टली जे मेन होते ते यायचे, सो त्यामुळे त्यांना जेवण बनवता यायचं नाही. सो त्यांना फुल मील मिळायला हवं म्हणून भोजनालय सुरू झाले. आणि त्या एरियाज मध्ये व्हेज फूड हा जास्त आहे, कारण मोस्टली हे सगळे व्हेजिटेरियन्स होते किंवा जैन्स होते. सो त्यामुळे व्हेज फूड हा त्या एरियाज मध्ये आपल्याला जास्त मिळतो. इंटरेस्टिंग. माझ्या प्रश्नाचा रोख मुळात असा आहे की कुठे कुठे जाऊन काय काय खाता येईल. सो आता चेंबूर एरिया जसं म्हणायला गेलो, सो चेंबूर एरियाला अशी हिस्ट्री आहे की तिथे पार्टिशनचे कॅम्प्स आले. सो सिंधी आणि पंजाबी कम्युनिटीज भरपूर आल्या तिथे. सो तिथे आपल्याला कुलचा किंवा छोले भटुरे हे सगळं खायला मिळेल. आता काही जागा अशा आहेत तिथे ज्या खूप फेमस झाल्यात आणि भरपूर सेलिब्रिटीजनी पण त्यांच्याबद्दल सांगितलंय की तुम्हाला दिल्लीचं ऑथेंटिक फूड कुठे मिळेल, सो चेंबूरमध्ये मिळेल. सो अशा एक ती जागा खूप निश आहे की तुम्हाला त्या स्पेसिफिक कम्युनिटीचा फूड तिथेच मिळतो. किंवा उल्हासनगरमध्येही आपल्याला सिंधी फूड खायला मिळतं, कारण तिथेही खूप सारी सिंधी वस्ती आली. सो आपल्याला अशा एरियाज मध्ये किंवा माटुंगामध्ये
साऊथ इंडियन कम्युनिटीज भरपूर आहे. सो आपल्याला तिथे प्रत्येक साऊथ इंडियन कम्युनिटीचा फूड खायला 5 मिळतो. वर्ष खूप खाल्लं, खूपच खाल्लं. सो तमिळ असू दे किंवा कन्नडिगा असू दे, तर आपल्याला प्रत्येक कम्युनिटीचं फूड तिथे खायला मिळतं. असं नाहीये की साऊथ इंडियन म्हटलं की फक्त इडली आणि डोसा. करेक्ट. पण कारण आपण एवढी वर्ष होतो त्या एरियामध्ये, आपण तिथे शिकलोय, सो आपल्याला माहिती आहे की साऊथ इंडियन फूड इज बियॉन्ड इडली आणि डोसा. ऍब्सोल्युटली. सो तेही आपल्याला कळतं. त्यानंतर समजा म्हणजे फक्त गोडच खायचं असेल तर कुठे जावं, किंवा फक्त तिखटच खायचं असेल तर कुठे जावं? सो गोडच खायचं असेल तर आय वुड से की फोर्टमध्ये अशा भरपूर मथुरा डेअरी फार्म आहे. तर त्यांच्या स्वीट्स अशा आहेत की ह्या सगळ्या कम्युनिटीज सेंट्रल इंडियामधून आलेल्या आहेत. सो त्यांच्या ज्या सगळ्या स्वीट्स असतात, पेढा असू दे किंवा बर्फी, ते रेड्युस्ड मिल्क पासून बनलेले असतात. ओके. सो हा एक मेजर डिफरन्स आहे. सगळ्यांना काय वाटतं की बेंगॉली स्वीट्स आणि जे सेंट्रल इंडिया पेढा वगैरे आहेत दे आर ऑल स्वीट्स. असं नाहीये. तो रेड्युस्ड मिल्क केलेले स्वीट्स हे वेगळे असतात. रेड्युस्ड मिल्क म्हणजे आटवलेलं दूध. हा. आणि जे मिल्क आपण रसगुल्ला वगैरे झालं किंवा जे छेनाच्या मिठाई आपण म्हणतो ते सगळे वेगळे झाले, ते बेंगॉली स्वीट झाले. सो तेही आपल्याला तिथे खायला मिळतात. सो आय वुड रेकमेंड की मथुरा डेअरी फार्मच्या स्वीट्स मला खूप जास्त आवडतात. सो ते आपण नक्की आपल्याला ट्राय केलं पाहिजे. इंटरेस्टिंग. आणि तिखटसाठी आता परत तुम्हाला काय खायला आवडतं. सो जर तुम्ही मिसळ तुम्हाला खूप आवडत असेल, सो तुम्ही ठाण्याला भरपूर मिसळच्या ठिकाणी आहेत. ऐकताय ना पुणेकरांनो, ठाण्याची मिसळ पहिली आली आहे. किंवा मग तुम्हाला वडापाव आवडत असेल तर प्रत्येकाच्या वडापावच्या फेवरेट जागा वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला तुमचा कॉलेजचा वडापाव आवडत असेल किंवा तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक ठिकाणाचा वडापाव आवडत असेल. मग तुम्हाला जर भेळ आवडत असेल तर भेळचं पण मी सांगेन की तुम्ही भेळ जर खाल्ली असेल तर तुम्ही कुठेही कुठल्याही स्टॉलला जाऊन खाता, ती एक भेळ वेगळी. पण माझ्या रेकमेंडेशन नुसार तुम्ही जर कालबादेवी मध्ये जर चाट खाल्ली तर त्याचा टेस्ट खूप वेगळा असतो. कारण त्याला गुजराती फ्लेवर्स जास्त असतील असं मला म्हणायला हरकत नाही. की जी चटणी पण असते त्याची चव खूप वेगळी असते ऍज कम्पेअर्ड टू बाकी आपण ज्या भेळ खातो. आणि तिथे 2 प्रकारच्या चटण्या मिळतात. म्हणजे तुम्ही जरी सुकी भेळ घेतली तरी ते ड्राय फॉर्म ऑफ चटणी असतात आणि ती लोक टाकतात त्याच्यावर. सो त्याची ही चव खूप वेगळी असते. तू भेळ म्हणालीस तर मला ओडिसा साईडची भेळ आठवते. म्हणजे मी भुवनेश्वरला गेलो असताना तिथे झालमुडी हा प्रकार खाल्ला होता. ती भेळच असते पण चटणीच्या ऐवजी मस्टर्ड सॉस किंवा मस्टर्डचा त्याच्यामध्ये मस्टर्ड ऑइलचा उपयोग केला जातो आणि त्याचा तिखटपणा पॅलेटवर न लागता इथे थ्रोटमध्ये जाणवतो. तर झालमुडी मुंबईत मिळते का? मुंबईमध्ये झालमुडी मिळते आणि जेव्हा दुर्गा पूजेच्या वेळेला खूप जास्त मिळते आणि तेव्हाची चव पण वेगळी असते. आता तो फील असतो किंवा त्या फेस्टिवलच्या वाईब्स असतात म्हणून मे बी. पण दुर्गा पूजेच्या वेळेला जे सगळे पंडाल असतात त्यावेळेचा पण फूड खाण्यासारखा असतो. म्हणजे खूप काही तुम्हाला तेव्हाही बेंगॉली फूड स्पेसिफिकली एक्सप्लोर करता येतं. सो 5 मस्ट ट्राय व्हेज रेस्टॉरंट्स किंवा व्हेज प्लेसेस टू ईट. सो महाराष्ट्रीयन फूड साठी आराम 1 प्लेस जिथे तुम्ही खाऊ शकता. किंवा व्हेजिटेरियन साठी अजून चांगलं म्हणजे चेंबूरमध्ये आता दिल्ली से म्हणून आलंय. सो मुंबई में दिल्ली का फूड यू कॅन ईट इट देअर. मग अजून भगत ताराचंद आहे आपल्याकडे. सो तेही छान आहे. नानुमल भोजराज म्हणून एक खूप चांगलं ठिकाण आहे जिथे तुम्हाला चांगलं व्हेज फूड खायला मिळेल. किंवा ठक्कर भोजनालय म्हणून आहे. तर हेही खूप चांगले, जिथे तुम्हाला थाळी मिळते आणि सगळंच तुम्हाला त्या प्लेटमध्ये खायला मिळतं. सगळे टेस्ट तुम्हाला खायला मिळतात. पण तिथे जाण्यासाठी एक कंडिशन आहे की सकाळी काहीच खाऊन जायचं नाही आणि मग दुपारी जाऊन तिथे थाळी खायची आणि घरी जाऊन मग छान झोपायचं. कमाल. सो तुमचा दिवसाचा प्लॅन ठरलेला आहे मग. करेक्ट. आणि नॉनव्हेजची 5 ठिकाणं. सो नॉनव्हेजचं एक मी निश प्लेस सांगेन की इंडिया हॉटेल म्हणून आहे फोर्टला आणि तिथे खिमा पाव मिळतो. पण हा खिमा पाव खूप वेगळा आहे कारण खिमा हा ग्रीन कलरचा असतो इकडचा. सो त्याच्यात ते पीस पण टाकतात आणि कोथिंबीर पण टाकतात. सो हा खिमा ग्रीन कलरचा आहे आणि त्याचा टेस्ट खूपच वेगळा आहे. इंटरेस्टिंग. सो मी तशी व्हेजिटेरियन आहे पण मला लोकांना नॉनव्हेज ठिकाणी पण घेऊन जायला खूप आवडतं कारण मला
त्याच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. येस, आणि मला असं वाटतं की जसे माझे एक प्रोफेसर सांगतात की ईट आणि लेट ईट. करेक्ट. सो त्यामुळे मला खूप आवडतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला. सो ते आहे. मग एक माटुंगामध्ये म्हणजे आता ते कॅफे बंद झालं, पण कॅफे गुलशन म्हणून खूप फेमस ठिकाण होतं तिकडे. म्हणजे उधर गए और कीमा पाव नाही खाया तो क्या किया माटुंगा में आके, असं साधारण इक्वेशन होतं. हो, आणि आता ती बिल्डिंगच नाहीये. सो खूप वाईट वाटतं ते बघून. हो. सो ते आहे. मग महेश लंच होम म्हणून आहे, तिकडची फिश थाळी खूप चांगली आहे. मग आपल्याला हे तर माहितीच आहे की मोहम्मद अली रोडवर छान फूड मिळतं. भेंडी Yes. बाजारला खूप छान नॉनव्हेज फूड मिळतं. Yes. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण अगेन डिपेंड्स ऑन इंटरेस्ट की तुम्हाला काय खायचं आहे. मुंबईकडे सगळं आहे. वा, व्हेरी नाईस. तर आता आपण खाण्याबद्दल तर बोललोच. वन ऑफ द थिंग्स दॅट यू डू इज हेरिटेज वर्क्स इज वेल. आणि सर्वात मोठं हेरिटेजचं कलेक्शन मुंबईत असलेली एक वास्तू आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, CSMVS, जे पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स या नावाने प्रचलित होतं, पण त्याचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. तिकडे नॅचरल हिस्ट्रीपासून अगदी स्टोन रेलिक्सपर्यंत अनेक एक्झिबिट्स पाहायला मिळतात आपल्याला. तर तिथे तू वर्क्स घेऊन जातेस का, आणि तिथल्या काही गमती असतील तर? सो ते म्युझियम ॲक्च्युली खूप सुंदर एक म्युझियम आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आईवडिलांना किंवा प्रत्येकाला म्युझियम तो वर्षातनं एकदा नाही तर 2दा 3दा बघायला पाहिजे. म्हणजे आपला प्लॅन असेल की सुट्टीत जाऊ, तर असं नाही आहे. कारण तो एक असा म्युझियम आहे ज्यांनी स्वतःला खूप वेळेला रिइन्व्हेंट करत गेलेत ते. तर आता नवीन म्हणजे त्यांनी सुरू केलंय ते चिल्ड्रन्स म्युझियम. सो चिल्ड्रन्स म्युझियम हा फक्त चिल्ड्रन्ससाठी म्युझियम नाही आहे, तर चिल्ड्रननी डिझाईन केलेला म्युझियम आहे. आपण असं म्हणू शकतो की फॉर द चिल्ड्रन, ऑफ द चिल्ड्रन, बाय द चिल्ड्रन, असं आहे ते म्युझियम. आणि त्यापेक्षा जास्त ते भरपूर वेळा त्यांनी नवीन गॅलरीज आणल्या आहेत. त्यांनी आता नवीन एक्झिबिशन सुरू केलं आहे की एन्शंट स्कल्पचर्स म्हणून. सो त्यांनी असिरिया, इजिप्त असे सगळे वेगवेगळे गोष्टी आणि सिव्हिलायझेशन्सना कनेक्ट केलं आहे. आणि त्यांनी 20 स्कल्पचर्स आणले आहेत नवीन, जे आता आय थिंक ऑक्टोबरपर्यंत त्यांचं एक्झिबिशन आहे, ते सुरू राहणार आहे. तर ते आहे. मग जे आता नवीन जे डिरेक्टर आहेत CSMVS म्युझियमचे, सभ्यसाची मुखर्जी म्हणून, तर त्यांनीही खूप साऱ्या अशा इनिशिएटिव्स घेतल्या आहेत की म्युझियम कसं डेव्हलप करता येईल, किंवा म्युझियम आता नवीन जनरेशनला कसं केटर करता येईल. कारण आपली जनरेशन ही टेक्नॉलॉजीची जनरेशन आहे, किंवा फोन्समध्ये आपल्याला सगळं काही बघता येतं. सो अशा वेळेला म्युझियम कसं लोकांसाठी एक मीडियम ऑफ मास एज्युकेशन होईल, हे त्यांनी खूप लक्षात ठेवलं आहे. आणि म्युझियमची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युझियम ओरिजिनली एक हॉस्पिटल म्हणून स्टार्ट झालं होतं. ओके. म्हणजे त्यांनी असं ठरवलं होतं की 1905 मध्ये जेव्हा जॉर्ज द 5th हे आलेले, की आपण त्यांना म्युझियम म्हणून सांगू की मुंबईला एक म्युझियम करतोय. सो त्यांनी तेव्हा त्याचं फाउंडेशन स्टोन केलं होतं. पण म्युझियम जेव्हा पूर्ण बिल्डिंग बनून आली तेव्हा वर्ल्ड वॉर सुरू झाले. ओके. सो तेव्हा त्यांच्याकडे पेशंट्सला ठेवायला जागाच नव्हती. सो जसं सीवरून पेशंट्स आले की त्यांना लगेच कुठल्या बिल्डिंगमध्ये ठेवता येईल, सो CSMVS मध्ये ठेवता येईल. सो तेव्हा ते म्युझियममध्ये ठेवायचं. सो इनिशियली ते हॉस्पिटल म्हणून ती बिल्डिंग राहिली काही वर्ष, आणि मग नंतर ॲज म्युझियम सुरू झाली. त्याच म्युझियममध्ये ग्राउंड फ्लोअरवरती जर आपण पाहिलं तर एक स्टोन स्कल्पचर्सची गॅलरी आहे, आणि तिथे एक मोठं शिवाचं स्कल्पचर आहे, ज्याला बारादेवी असं नाव आहे. आणि ओरिजिनल बारादेवी टेम्पल परळमध्ये आहे. पण ती देवीची मूर्ती आहे का शिवाची मूर्ती आहे? सो बारादेवी, कारण ते बारादेवी टेम्पलच्या इथे आहे. आणि ऍक्च्युली जो जसं तू म्हटलंस की म्युझियमला तो रेप्लिका आहे. करेक्ट. ओरिजिनल हा परळमध्येच आहे. सो 1930s मध्ये ती मूर्ती सापडली होती हाफकिन इन्स्टिट्यूटला परळला, आणि त्यांनी विचार केला की आपण ही मूर्ती म्युझियममध्ये शिफ्ट करू. सो 10 मीटरची मूर्ती आहे ती, खूप उंच आहे ती हाईटमध्ये. सो त्यावेळेला त्यांनी शिफ्ट करायचा विचार केला, आणि जेव्हा त्या मूर्तीला उचललं तेव्हा ती खाली पडली. सो लोकांचा असा मत झाला की मे बी देवांना तिथे शिफ्ट व्हायचं नाहीये. सो मग त्यांनी विचार केला की जवळचा मंदिर म्हणजे बारादेवी, तर त्याला तिथे ठेवूया.
आणि तिथे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती 5व्या-6व्या शतकातली मूर्ती आहे. आणि तिथे त्याच्यात आपल्याला 7 फॉर्म्स ऑफ शिव दिसतात आणि खाली म्युझिशियन्स आहेत आणि गार्डियन्स आहेत. सो ते आपल्याला असं सांगता येईल की मुंबईमध्ये खूप लोक असे होते जे त्यावेळेला आपण शैवाईट म्हणू शकतो. तर तो एक खूप प्रचलित फॉर्म ऑफ फेथ होता त्यावेळेला. कारण एलिफंटाही त्याच वेळेला आला किंवा मंडपेश्वर जे मी मगाशी म्हटलं तेही त्याच वेळेला त्या लेण्या बनल्या. सो मुंबईमध्ये त्यावेळेला खूप मोठा एक ग्रुप होता. शैव विचारधारेची माणसं मुंबईत पूर्वा काळापासून प्रचलित होती असं आपल्याला म्हणता येईल. हो. इंटरेस्टिंग. त्याचनंतर अजून एक गोष्ट जिथे कलेक्शन ऑफ युनिक्स आणि अँटिक्स असतं ते म्हणजे चोर बाजार. म्हणजे मुंबईबद्दल बोललं आणि चोर बाजारबद्दल बोललं नाही असं होऊ शकत नाही. तर या चोर बाजारमध्ये तू वॉक्स नेतेस का आणि तिकडे काय काय पाहायला मिळतं? सो चोर बाजार हेही अजून लोकांना असं वाटतं की मार्केट ऑफ थीव्स, तर तोही मत चुकीचा आहे. कारण चोर बाजार इथे अशा वस्तू एका वेळेला मिळायच्या की अँटिक्स म्हणू दे किंवा लोकांनी टाकलेल्या वस्तू म्हणू दे किंवा ज्या गोष्टींचा लोकांना यूज नाहीये अशा सगळ्या गोष्टी मिळायच्या. आणि 1980s वगैरेच्या काळात एवढ्या गोष्टी तिथे मिळायच्या की तुम्ही सांगू शकता की मला हे हवंय किंवा ते हवंय आणि त्यांच्याकडे नसेल तर ते ऑर्डर देऊन मागवायचे. आणि सगळ्या अशा वस्तू होत्या की एका वेळेला तुम्ही हे हार्ले डेव्हिडसनची स्वतः बाईक बनवू शकता अशा सगळ्या पार्ट्स त्यांच्याकडे होत्या. ओके. सो चोर बाजार ही ऍक्च्युली थीव्स मार्केट नाही म्हणता येणार आपल्याला, पण अँटिक मार्केट हो डेफिनेटली. किंवा अशा गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे मिळतील. पण मग अशी स्टोरी आहे की शोर बाजार असं त्याचं नाव होतं, त्याचा अपभ्रंश होऊन चोर बाजार झालं. सो तीही एक आख्यायिका आहे आपल्याला म्हणता येईल. पण कारण मेन त्याचं कारण हेच आहे की ज्या गोष्टी लोकांना नको होत्या त्या तिथे आल्या. सो मे बी ते चोर बाजार झालं. पण आपल्याला नक्की नाही सांगता येत कारण भरपूर अशा गोष्टी येत जातात किंवा आख्यायिका बनत जातात आणि जे जास्त पॉप्युलर होतं ते आपल्याकडे येतं. त्यात तुला सापडलेली एखादी गमतीशीर वस्तू? सो आमच्याकडे एक आलेले इंडियाचे नव्हते, US मधून आलेले. आणि त्यांना चपला घ्यायच्या होत्या आणि ते खूप उंच होते. म्हणजे तेव्हा त्यांची हाईट 6.5 फीट वगैरे काहीतरी असेल. सो त्यांना त्यांच्या मापाच्या चपला मिळतच नव्हत्या कुठेही. सो आम्हाला कळलं नाही की कुठे घेऊन जायचं आणि मी त्यांना फिरायला नेलं होतं चोर बाजारमध्ये आणि त्यांना त्यांच्या हाईटच्या हे चपला मिळाल्या तिथे, कोल्हापुरी टाईप चप्पल. आणि ते एवढे खुश झाले, 12 नंबरच्या चपला मिळाल्या. सो इट इज लाईक की जे तुम्हाला बाकी ठिकाणी मिळत नाही ते तुम्हाला चोर बाजारात सापडतं. बेस्ट. या फूड वॉक्स दरम्यान तुझं अनेक लोकांशी इंटरॅक्शन झालं असेल, अनेक नवीन माणसांबरोबर ती म्हणजे मैत्री, आणि त्यातून खूप गमतीशीर किस्से सुद्धा घडले असतील आय एम शुअर. तर असा कोणी कधी प्रश्न विचारला काय की आता ह्याला काय उत्तर देऊ मी? सो असं होतं की म्हणजे लोक तुम्हाला विचारतात खूप वेळेला की हे कसं आलं किंवा ते कसं आलं. सो पाणीपुरी ही पण मुंबईची खूप फेमस आहे आणि आपल्याकडे रगडा पाणीपुरी मिळते म्हणून जास्त फेमस आहे. कारण बाकी ठिकाणी सगळीकडे आलू किंवा बुंदी किंवा स्प्राउट्स टाकून पाणीपुरी केली जाते. कुठे कुठे तर वरणपुरी पण करतात. हरकत नाही, बोला. भावना पोहोचल्या. सो पाणीपुरी कशी आली असंही लोक विचारतात. सो मग आता ह्याचा उत्तर कसा द्यायचा, कारण भरपूर अशाही गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडे आल्या आणि आपल्याकडे भरपूर आख्यायिका आहेत, पण मग लोक तेच फायनल म्हणून आन्सर घेतात. सो आपल्याला विचार करून सांगावं लागतं की याचं ओरिजिन काय किंवा त्याचं ओरिजिन काय. सो पाणीपुरीचं एक असंही आहे की मे बी महाभारताच्या वेळेला एक चॅलेंज दिला गेला होता द्रौपदीला कुंतीने की तू माझ्या मुलांना कसं ठेवशील एवढी वर्ष. सो तुला मी पीठ देते आणि बटाटे देते, पण आता परत तेच आहे की बटाटे आपल्याकडे नव्हते. सो आपल्याला सांगता येत नाही की ही स्टोरी किती खरी आहे. बटाटे देते आणि मिरच्या देते. सो मग तू त्याचं काय करता येईल की तू 5 जणांना हे उपाशी ठेवणार नाही. सो मग तिने पाणीपुरी बनवली असं आपल्याला लोक सांगतात. आलू पराठा पण बनवू शकली असती ती बघायला गेलं तर.
हरकत नाही. पण ही स्टोरी ऐकायला खूप छान आहे आणि सांगायला पण आवडते. पण काही असं होतं की काही गोष्टींचा प्रत्येक गोष्टीचा ओरिजिन असा हा सांगताच येत नाही. करेक्ट. पण ठीक आहे, म्हणजे मजामुळे तुम्हाला ते आवडतं आणि कुठे ना कुठे आपण ते सांगू शकतो की हा म्हणजे ही गोष्ट आहे आपल्याकडे. सो ते एक छान एक्सपिरियन्स होता. त्यानंतर आपण आता शेवटाकडे येऊया. त्यापूर्वी सोशल मीडियावरती अनेक प्रकार आपल्याला फेमस झालेले दिसतात. त्यातच एक फोफावलेला प्रकार म्हणजे हल्लीच तो पारसी आणि इराणी कॅफे. म्हणजे पारसी आणि इराणी कॅफेवरती एवढ्या म्हणजे 5 अननोन प्लेसेसचे एवढे व्हिडिओज आहेत की आता ते अननोन म्हणजे काही अननोन राहिलेलंच नाही आहे. तर त्यातल्या फेमस कोणती ठिकाणं आणि मस्ट ट्राय कोणती ठिकाणं? सो माझं मस्ट ट्राय इज ऑलवेज याजदारी बेकरी. ओके. आणि या पारसी आणि इराणी कॅफेज एका वेळेला मुंबईला भरपूर होते. आता खूप कमी झालेत. काही जणांनी स्वतःला रिइन्व्हेंट केलंय. सो कारण की नवीन जनरेशन किंवा आपण जेन झी ला केटर करण्यासाठी. पण खूप अशा गोष्टी आहेत किंवा खूप असे कॅफेज आहेत ज्यांनी आपला जुना अवतारच ठेवलाय. सो याजदानी त्यातली एक झाली. आणि तिथला बन मस्का मी सांगणार मुंबईमध्ये कुठेच नाहीये. मी बन मस्का भरपूर खाल्लेत मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा. पण मला तिकडचा बन मस्का जसा आहे तो बाकी कुठेच नाहीये. कारण तिथे रेझिन्स टाकतात बन मस्कामध्ये आणि ते म्हणतात की आमच्या ब्रेडमध्ये तुम्हाला ब्रेडचा टेस्ट येईल, हवेचा टेस्ट येणार नाही. सो त्यांची ब्रेड ही खूपच वेगळी आहे. आणि एका वेळेला ते मंत्रालयाला सुद्धा ब्रेड पुरवत होते असं आपल्याला कळतं. आणि मुंबईमध्ये जेव्हा बरेचसे रायट्स वगैरे झाले तेव्हा फक्त याजदानी बेकरी ही सगळ्यांनाच ब्रेड देत होती. सो याजदानी इज माय मस्ट ट्राय फॉर बन मस्का. सो आपण पारसी कॅफेज बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा इतिहास असाही थोडा आहे की त्या इगॅलिटेरियन स्पेसेस होत्या. म्हणजेच तिकडे सर्वांना एंट्री होती आणि सर्वांना समान वागणूक होती. कारण जेव्हा रेस्टॉरंट्सचं कल्चर येत होतं हळूहळू किंवा भोजनालयांचं कल्चर किंवा बाहेर खाण्याचं कल्चर येत होतं तेव्हा स्पेसिफिक कम्युनिटी बेस्डच ती रेस्टॉरंट्स असायची. त्या कम्युनिटीतलीच लोक तिथे जात होती आणि तसंच काहीसं अलाउड होतं सॉर्ट ऑफ. पण पारसी कॅफेज अशी ठिकाणं होती जिथे अगदी मोठ्या बिझनेसमॅनपासून ते त्याच्याच मिलमध्ये काम करणाऱ्या सर्वात लो ग्रेडच्या मिल वर्करपर्यंत सगळेजण येऊन तिकडे एन्जॉय करत होते. सो कारण पारसी कॅफेजमध्ये जेव्हा आपण म्हणतो इंडियामध्ये हा कॉन्सेप्ट आहे रोटी बेटी व्यवहार. म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूला जो माणूस बसलाय त्याच्याच बरोबर खाणार जो तुमच्या कम्युनिटीचा असेल आणि तुम्ही त्यालाच आपली मुलगी लग्नात देणार. सो हा खूप कॉमन बिलीफ आहे आपल्याकडे. पण पारसी कॅफेज किंवा इराणी कॅफेज या सगळ्या अशा एरियाज होत्या जिथे कोणीही येऊ शकतं आणि ते प्रत्येकाला त्यानुसार केटर करतील. सो या ऍक्च्युली हे जे सगळे ठिकाण होते ना दीज बिकेम प्लेसेस ऑफ सायलेंट कम्युनिकेशन. कारण त्यांनी फॅमिली रूम्स सुरू केल्या. सो फॅमिली रूम्स म्हणजे तुम्ही तुमच्या बायकांनाही आणू शकतात. तिथे सगळ्यात पहिले ज्यूक बॉक्सेस सुरू झाले की तुम्ही पैसे टाकून तुमची फेवरेट गाणी ऐकू शकतात. आणि ते प्रोव्हिजनल स्टोर्स सुद्धा झाले की जी माणसं इथे येऊन मुंबईला राहत आहेत आणि त्यांच्या फॅमिलीज त्यांच्या बरोबर नाही आहेत त्यांना स्नॅक्स पण पुरवतील आणि टूथपेस्ट आणि टूथब्रश पण मिळेल तुम्हाला. म्हणजे ते जनरल स्टोर्स पण झाले त्यावेळेचे. सो पारसी कॅफेज वर नॉट जस्ट प्लेसेस की तुम्ही तिथे येऊन खाताय पण ती एक कम्युनिटी स्पेस झाली की आपण म्हणू की फ्रीडम स्ट्रगलच्या वेळेला भरपूर आपल्याला असे फ्रीडम फायटर्स कळतील जे तिथे बसून डिस्कशन्स करायचे. किंवा बॉलिवूड 90s 80s आणि 90sचा बॉलिवूड इज फिल्ड विथ पारसी कॅफेज. सो आणि आजही आपल्याला भरपूर वेळेला काही किस्से मी ऐकलेत लोकांनी सांगितलेत की ते एखादा मेसेज लव्ह लेटर असेल तर ते सोडून जायचे त्या वेटरकडे आणि मग तो त्या वेटरला माहिती असायचं हे कोणाला द्यायचंय. So these became places of silent communication. Very interesting. But then cafe culture was very prevalent in Bombay from the 1980s. Even in fact before that. म्हणजे अशी ही स्टोरी आहे की दॅट वॉज नॉट अ पारसी कॅफे आय बिलीव्ह बट कालाघोडा कॅफे जे आहे रिदम हाऊसमध्ये तिथे बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनचा फर्स्ट ड्राफ्ट केलाय. सो रिदम हाऊसच्या बाजूला पंजाब ग्रिल म्हणून एक रेस्टॉरंट आहे
त्याचं ओरिजिनल नाव म्हणजे वेसाइड इन. ओके. आणि तिथे तुम्ही जाल तर अजूनही त्यांनी लकीली तो बोर्ड ठेवलाय, कॅफे वेसाइड इन म्हणून. आणि तिथे खरंच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया लिहिला गेला. पण आपल्याला हेही माहिती नाहीये की ज्या वेळेला ते लिहायचे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बाबासाहेब आंबेडकरांनी असं क्लिअरली इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की कोणी मला डिस्टर्ब नाही करायचं. ऑब्व्हियसली, कारण तो एवढा मोठा डॉक्युमेंट आहे, देशाचा डॉक्युमेंट आहे, त्या माणसाला किती टेन्शन असेल ते लिहिताना. सो त्यांनी असं सांगितलं होतं की मी इथे बसून कॉफी पिणार आणि माझं काम करणार, कोणी मला येऊन डिस्टर्ब नाही करायचं, मी ऑर्डर सुद्धा करणार नाही. माझ्याकडे एक केटल असेल ज्याच्यात कॉफी असेल, मी जेव्हा त्याचं झाकण उलटं ठेवलं की वेटरला कळायला पाहिजे की आता रिफिल हवंय. सो आणि मग ते येऊन ते चेंज करून जायचे. पण त्यांना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही जेव्हा ते कॉन्स्टिट्यूशन लिहितात. सो अशा भरपूर गोष्टी आहेत मुंबईमध्ये आपल्याला, ज्या आपण शोधलं की आपल्याला सापडेल. नक्कीच. अनदर हायलाईट ऑफ मुंबई म्हणजे टुरिस्ट जेव्हा येतात तेव्हा ते डिमांड करत असतील किंवा ते ऑनलाईन फेमस असल्यामुळे, ते म्हणजे कॅफे लिओपोल्ड आणि कॅफे मॉन्डेगार. तर हे 2 कॅफे सोडले तर साऊथ बॉम्बेमध्ये अशी कोणती ठिकाणं पाहता येतील? सो भरपूर असे कॅफेज आहेत जे आपल्याकडे इंग्लिश कल्चर मिळाले. सो हे पारसी कॅफेज सारखे काही कॅफेज आहेत जे नाही आहेत. जो आता विक्टोरिया कॅफे म्हणून एक आहे. सो असे भरपूर कॅफेज अजूनही आहेत साऊथ बॉम्बेमध्ये. सो कॅफे चर्चिल फॉर एक्झाम्पल, जे खूप फेमस आहे, त्यांचं फूड पण खूप चांगलं आहे. सो असेही कॅफेज आहेत. आणि जिमी बॉय म्हणून आहे, ज्यांचं कल्चर खूप सुंदर आहे आणि लोकांना अपील करणारं आहे. सो असेही कॅफेज आहेत जिथे आपण नवीन स्टुडंट्स ना अपील करेल किंवा असं सुंदर दिसेल, एस्थेटिकली प्लीजिंग दिसेल, असेही कॅफेज आहेत. आणि ह्या कॅफेजमध्ये मोस्टली हे कॅफेज ना कॉर्नर्सला असतात. तर त्याचं एक रिझन आहे कॉर्नर प्रॉपर्टीज असण्याचं, कारण वास्तूनुसार या सगळ्या प्रॉपर्टीज इनऑस्पिशियस होत्या. सो कोणी हे विकत घ्यायचं नाही. आणि जेव्हा पारसी लोक आले इथे, इराणी लोक आले, तेव्हा त्यांना ते वास्तू मानायचे नाही. सो त्यांच्यासाठी ह्या प्रॉपर्टीज खूप चीप रेट्समध्ये अवेलेबल होत्या आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते की ते मोठ्या प्रॉपर्टीज घ्यायला जातील. सो त्यामुळे त्यांना 2 साईडला डबल व्हॅन्टेज मिळत आहे आणि त्यांना आपली शॉप उघडायला मिळते, प्लस चीप रेट्समध्ये मिळते. सो सगळे म्हणून आले. सो ह्या सगळ्या म्हणून कॉर्नरला आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. सो मुंबईत अनेक प्रकारचं कुझिन तुला खायला मिळू शकतं. तुला अनेक प्रकारच्या म्हणजे अगदी सकाळी उठल्यावर पहिल्या चहापासून ते संध्याकाळी झोपतानाच्या डेझर्टपर्यंत जे जे म्हणून खायला हवं असेल ते सगळं आपल्याला मुंबईत खायला मिळू शकतं. सो चर्नी रोड झालं तर तिथे जैन फूड साठी एक खूप चांगलं ठिकाण आहे. सो MP जैन्स वेफर शॉप असं नाव आहे त्याचं. तिथे तुम्हाला जे समोसे खायला मिळतील दॅट विल बी मेड आउट ऑफ रॉ बनानास. ओके. कारण जैन लोक बटाटे नाही खात. सो जे केळी असतात त्याला कापून त्याचं पूर्ण भाजीसारखं करून ते तिथे समोसे मिळतात. पण ते समोसे एवढेच छान लागतात खायला की तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही वेगळे काहीतरी समोसे खाताय. ते गोड नाही लागत? नाही, ते गोड नाही लागत, कारण ते रॉ बनानासनी बनतात म्हणून ते गोड नाही लागत. आणि त्यांच्याकडे सगळे स्नॅक्स जे आहेत ते सगळे जैन स्नॅक्स आहेत, पण ते एवढे छान लागतात की तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही काही मिस करताय. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो कम्युनिटी स्पेसिफिक फूड जे आहे आपल्याकडे मुंबईमध्ये, जशा जशा कम्युनिटीज येत गेल्या आणि त्यांचे एरियाज फिक्स झाले, तसे जसे जे फूड येत गेले ते एक वेगळंच कल्चर आहे मुंबईला. त्यामुळे सो तसं बघायला गेलं, आता तू जैन आणि गुजराती कल्चरबद्दल बोलतेस, तर फरसाण इज अ व्हेरी जैन गुजराती क्विझिन पार्ट. तो मिसळीत कसा आला? सो मिसळ परत आपण स्प्राउट्सची उसळ आपल्याकडे केलीच जाते. सो एक नवीन इन्व्हेन्शन म्हणून, कारण गुजराती हा खूपच कम्युनिटीचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे महाराष्ट्रावर. कारण आज आपल्याकडे 2 स्टेट्स आहेत, महाराष्ट्र आणि गुजरात. पण ब्रिटिशांच्या वेळेला ही सगळी एक बॉम्बे प्रेसिडेन्सी होती. इनफॅक्ट सिंध पर्यंतचा भाग आपल्याकडे एकच होता. सो त्यामुळे खूप बरेचसे असे इन्फ्लुएन्सेस आहे गुजराती फूडचे महाराष्ट्रीयन फूडवर किंवा फूड ऑफ महाराष्ट्रावर. नॉट जस्ट महाराष्ट्रीयन फूड, पण फूड ऑफ महाराष्ट्रावर. जसे आपण जर खूप ऑथेंटिक साऊथ इंडियन रेस्टॉरंट सोडले, बाकी सगळीकडे जो सांबार मिळतो तो गोड मिळतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सांबारमध्ये काहीतरी गोड असायलाच पाहिजे. टेक्निकली असं नाहीये. तुम्ही एखाद्या साऊथ इंडियन माणसाला जर सांगितलं की सांबारमध्ये थोडीशी साखर टाका, तर ते तुम्हाला खूप वेगळा लुक देतील. हा का आहे? कारण गुजराती दाल
मध्ये थोडंसं स्वीट असतं, त्यामुळे ती नीड एक केटर करायला त्यांनी ते केलंय. सो त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की फरसाण त्यामुळे मिसळीत आला. इंटरेस्टिंग. तू तर सांबारचा उल्लेख केलास, तर सांबार म्हणजे इट इज ओरिजिनली डाळ किंवा आमटी आणि आमटीचंच मॉडिफाईड रूप. तर मला आठवतंय मी आणि साक्षात आम्ही एका शूटसाठी गेलो होतो आणि साक्षात बसलाय इथेच बसलाय. तर आम्ही गेलो होतो तमिळनाडूमध्ये. तर चेन्नईला उतरलो, तिकडनं कारनी गेलो. एका जवादू हिल्स म्हणून एक ठिकाण आहे, तिथे मिलेट्सचं प्रोडक्शन होतं, त्या शूटला गेलो होतो. तर तिथे सगळीकडे खाण्यासाठी डोसा, इडली वडा किंवा म्हणजे राईस केक्स आणि सांबार. आणि पहिले 2 दिवस तर आपण की बाबा डोसा आणि सांबार असं खात. पण तिकडनं लोकांची पद्धत अशी होती की इडली घ्यायची, ती कुस्करायची, त्याच्यात सांबार ॲड करायचं आणि वरण भात खाल्ल्यासारखं इडली किंवा उत्तप्पा किंवा डोसा असा तो वरण भात खाल्ल्यासारखा डोसा आणि सांबार खायचा. सो तू पुट्टू पण ट्राय केला असेल आय थिंक. ते राईस केक सारखे असतात, तेही आपल्याला कुस्करून खायचे असतात. सांबार हा समभार या शब्दातून आलाय असं आपल्याला लोक सांगतात. काही असंही सांगतात की संभाजी महाराजांच्या वेळेला याचं इन्व्हेन्शन झालं म्हणून त्यामुळे त्याला संभाजीची आमटी म्हणून सांबार आलं. पण समभार म्हणजे व्हेजिटेबल्स आणि डाळ याचा समभार, इक्वल प्रपोर्शन. त्यामुळे ते सांबार बनलं जातं. आणि सांबार पण खूप वेगवेगळ्या प्रकाराचा असतो. जशी माझी एक मैत्रीण आहे, ती कन्नड आहे. सो ती म्हणते की आम्हाला हा सांबार आवडत नाही जे तुम्ही हॉटेलमध्ये खाता, आम्हाला थिक सांबार जास्त आवडतो. किंवा काही म्हणतात आम्हाला वॉटरी सांबार जास्त आवडतो. सो मग परत खूप वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टींनी त्याला सार करतात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला टॅमरिंड यूज केलेला बघायला मिळतं, म्हणजे चिंच यूज करतात. किंवा काही ठिकाणी जसं वेगवेगळे एजंट्स यूज करतात सार करायला. सो त्यामुळे त्याचा टेस्ट बदलत जातो. व्हेजिटेबल्स जे किंवा वेगवेगळ्या ज्या भाज्या टाकतात तेही वेगळे असतात. सो त्यामुळे त्याची टेस्ट पण बदलत जाते. आपल्यासाठी एकच डिश आहे सांबार, पण त्यांच्यासाठी त्याच्यात पण व्हेरिएशन्स आहेत. काही लोकांना सांबार आवडतच नाही आणि रस्सम आवडतं. तर रस्सम आणि सांबार मध्ये काही डिफरन्स कसा पाहते, म्हणजे काय? सो खूप डिफरन्स आहे. रस्सम मध्ये ऍक्च्युली तो टमॅटोज यूज करून तो सार केला जातो, त्याच्यात डाळ मोस्टली नसते. सो सांबार मध्ये मेन इज डाळ आणि भाज्या. पण रस्सम हा सूप सारखा झाला, जे आपण टमॅटोज किंवा चिंच वगैरे टाकून ते केलं जातं. सो दोन्ही गोष्टी राईस बरोबर लोक खातात, पण इट इज अगेन की तुमचा प्रेफरन्स काय आहे, प्लस तुम्ही कुठल्या रिजन वरून येता, मग त्याचा टेस्ट कशी बदलत जाते, मग अकॉर्डिंगली लोक ते खातात. खूपच छान. येस. तर दिस वॉज रिद्धी जोशी आणि आपण खूप छान आज मुंबईबद्दल आणि आता आपण खाण्याबद्दलच इतका वेळ बोलत होतो. आय एम शुअर अजून खूप गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत मुंबईमध्ये. आणि जसं तू म्हणालीस की मुंबई केटर्स टू एव्हरी नीड ऑफ द पर्सन शुड डिमांड अँड मुंबई हॅज इट टू ऑफर. तर थँक्यू सो मच. यू केम, पार्टिसिपेटेड, शेअर्ड युअर नॉलेज. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर ही होती रिद्धी जोशी आणि आपण आहोत MHAMTV गप्पाच्या एका एपिसोडमध्ये. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अजून कोणकोणत्या विषयावर तुम्हाला पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही मला कळवा. धन्यवाद.